एक होती म्हातारी. एकटीच राहायची बिचारी ती. दिवसभर काम करी, पण तिला पोटापुरतेही अन्न मिळत नसे. नेहमी उपाशीच राहायची. एकदा तिला वाटले आपण लेकीच्या गावाला जावे. मग ती लेकीच्या गावी निघाली. वाटेत भेटला तिला एक लांडगा. तो म्हणाला, म्हातारे म्हातारे, खाऊ का तुला? म्हातारी होती हुशार. ती कसली भीते. ती म्हणाली, खा पाहिजे तर, पण मिळणार काय? हाडे नि कातडी. थांब जरा, लेकीच्या गावाला जाते, 4 दिवस राहते, तूप साखर खाते, जाडजूड होते, मग तुम्हाला खा. लांडगा म्हणाला, फार छान, पण 4 दिवसांनी परत ये बर का? बरं म्हणून म्हातारी पुढे चालली. मग तिला भेटला एक वाघ. वाघ तिला म्हणाला, म्हातारे म्हातारे, खाऊ का तुला? म्हातारी होती हुशार. ती कसली भीते. ती म्हणाली, खा पाहिजे तर, पण मिळणार काय? हाडेनी का तडी. थांब जरा, लेकीच्या गावाला जाते, 4 दिवस राहते, तूप साखर खाते, जाडजूड होऊन येते, मग मला खा. वाघ म्हणाला, फार छान, पण 4 दिवसांनी परत ये बरं का? बरं म्हणून म्हातारी पुढे चालली. मग ती लेकीच्या गावाला गेली. फार दिवसांनी आई आली. लेकीला फार आनंद झाला. 4 दिवसांनी ती लेकीला म्हणाली, पोरी, जाते आता मी. लेक म्हणाली, राहा ग आई आणखी. म्हातारी म्हणाली, नाही बाई, लांडगा माझी वाट पाहत असेल. 4 दिवसांची बोली करून आले मी, जाते आता, परत नाही भेटायची. लेक म्हणाली, आई आई, या भोपळ्यात बस, हा तुला घेऊन जाईल, मग कोणाला तू दिसणार नाही. म्हातारी भोपळ्यात बसली. भोपळा टुनुक टुनुक पळू लागला. वाटेत वाघ बसला होता. त्याला वाटले, वाटोळे वाटोळे काय पळत आहे, कोणास ठाऊक. 4 दिवस झाले, म्हातारी तर चालली नसेल. तो म्हणाला, म्हातारे म्हातारे, चाललीस कुठे पळून? म्हातारी भोपळ्यातून म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, पळ रे भोपळ्या, टुनुक टुनुक. भोपळा जोराने पळत सुटला. वाघही त्याच्या मागून पळू लागला. लांडगाही म्हातारीची वाट पाहत होताच. तोच पुढे भोपळा आणि मागे वाघ पळत येताना त्याने पाहिले. त्याने ओळखले की आत म्हातारी असली पाहिजे. वाटेत उभा राहून तो म्हणाला, म्हातारे म्हातारे, चाललीस कुठे पळून? म्हातारी भोपळ्यातून म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, पळ रे भोपळ्या, टुनुक टुनुक. भोपळा जोराने पळू लागला. पण लांडगा कसला लबाड. तो हात पसरून वाटेत बसला. त्याने पटकन भोपळा पकडला आणि म्हातारीला भोपळ्यातून बाहेर काढले. इतक्यात वाघही मागून आलाच. म्हातारी होती हुशार. ती कसली भीते. ती त्या दोघांना म्हणाली, खायचे तर खा, पण माझे डोके कोण खाणार? वाघ म्हणाला, डोके मी खाणार. लांडगा म्हणाला, डोके मी खाणार. दोघेही ओरडू लागले. दोघेही भांडू लागले. म्हातारी हळूच भोपळ्यात बसली व म्हणाली, वाघ मरो मी लांडगा मरो, आपण आपले गुपचूप. पळ रे भोपळ्या, टुनुक टुनुक, पळ रे भोपळ्या, टुनुक टुनुक. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.